नमस्ते. दुसऱ्या दिवशी आभा कॉलेजला गेली नाही. स्मिताशी फोनवर म्हणाली आणि पुढच्या दुसऱ्या दिवशी तिला इथेच यायला सांगितलं कॉलेजला एकत्र जाण्यासाठी. मग अर्जुन आला आणि आभा म्हणाले, गाण्याची प्रॅक्टिस इथेच करू, आज वर जाता येणार नाही. अर्जुनने मानेने होकार दिला. अर्जुनला सुद्धा तिचे गाणे आवडायचे. ती फार छान गायची. आभा प्रॅक्टिस करत होती आणि अर्जुन शांतपणे तिचं गाणं ऐकत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ती आंघोळ करून तिने साडी घातली. आज तिने पडदा जरा सुद्धा हलू दिला नव्हता. स्मिताला फोन लावला. हॅलो स्मिता. हो, ये ना लवकर, आभा म्हणाली. तू तयार झालीस? स्मिता म्हणाली. हो, कधीपासून तयार झाली आहे, आभा म्हणाली. बाहेर गेटवर ये, मी काही वेळात पोचते आहे, स्मिता म्हणाली. तू आलीस की सगळं सांगेन, पण मी गेटजवळ अशी उभी राहू शकत नाही ग. असं साडीत त्याच्यासमोर निघायला मला लाज वाटेल, आभा म्हणाली. ओ ठीक आहे, पोहोचले की फोन करते. आभाने फोन बंद केला आणि स्मिताची वाट पाहायला लागली. काही वेळांनी दार वाजवण्याचा आवाज आला आणि आधी अर्जुन आभाशी म्हणाला, कोण आहे? आभा दार उघड, स्मिता म्हणाली. आभा बाहेर आली आणि तिने दार उघडलं. अर्जुनने तिला वरून खालपर्यंत पाहिलं आणि परत डोकं पुस्तकात खुपसलं. दोघी जिन्यावरून खाली उतरायला लागल्या. तेव्हा अर्जुन गेटपाशी उभं राहून दोघींना उतरताना पाहायला लागला. असं पहिल्यांदाच झालं होतं जेव्हा अर्जुनची नजर तिच्या चेहऱ्याखाली आली होती. चेहरा त्याला पाहता आला नाही, फक्त मागून काळ्या साडीवर नजर टिकून राहिली होती. तो मुलगा माणिक जो घरमालकांच्या घरी आला होता, तो पण त्याच्या खोलीतून दाराकडे आला आणि दोघींना पाहत राहिला. अर्जुनला हे अजिबात आवडलं नव्हतं. हे पाहून अर्जुनने चिडून खोलीचा दरवाजा बंद केला. केस सोडून जाण्याची काय गरज आहे? तिथे जाऊन सुद्धा केस मोकळे सोडू शकते. कसा पाहतोय लुच्चा, अर्जुन मनात म्हणाला. कॉलेजच्या फंक्शन मध्ये दोघीही बिझी झाल्या. 4 वाजता त्या घरी यायला निघाल्या. 4 हा एकदम विचित्र माणूस आहे, आभा म्हणाली. का ग? स्मिता म्हणाली. खोलीतून बाहेर पण पडू देत नाही, आभा म्हणाली. असं का? स्मिता म्हणाली. खाली कोणीतरी राहायला आला आहे आणि त्याला आवडत नाही मी फालतू आणि अनोळखी कोणासमोर गेले तर, आभा म्हणाली. चांगली लोक नाहीयेत का? स्मिता म्हणाली. काय माहित, मी तर अजून पाहिलं सुद्धा नाहीये. त्याने पाहिलं आहे, पण काय माहिती त्याला कसं कळलं की ती लोक चांगली नाहीयेत, आभा म्हणाली. ठीक आहे ग, तुला एक बॉडीगार्ड मिळाला. तसंही तो मुलगा चांगला वाटतो. अजून कोणी बरोबर राहिलं असतं तर काय माहित काय केलं असतं. तू इतकी सुंदर असूनही तो चांगला वागतो, काही गैर वागत नाही, स्मिता म्हणाली. हो ना, तो सावळा आहे, त्यामुळे तर त्याच्या मनात न्यूनगंड तर नाही, आभा म्हणाली. सावळा आहे पण तो स्मार्ट आहे, त्याची पर्सनॅलिटी पण छान आहे, स्मिता म्हणाली. तू पाहिलंयस का कुठे आहे आता? तो कॉलेजमधून येतो. कोट आणि टाय मध्ये काय दिसतो, त्याचा चालण्याचा अंदाज मला फार आवडतो, आभा म्हणाली. आणि त्याला? स्मिता म्हणाली. माहित नाही, आभा म्हणाली. मग माहिती करून घे ना, स्मिता म्हणाली. स्मिताचे काका स्टँडवर भेटले म्हणून ते निघून गेली. आभा उभं राहून ऑटोची वाट पाहायला लागली. साडी घालून बसमध्ये प्रवास अवघड होता आणि अवकाळी पाऊस पडला होता. म्हणून आभा आडोशाला उभी होती.
अर्जुन रिक्षाने घरी जात होता. त्याची नजर आभावर पडली आणि त्याने रिक्षा तिच्याजवळ थांबवायला सांगितली. आभा त्या रिक्षामध्ये बसली. घरचा ऍड्रेस सांगताना बाजूला अर्जुन आहे हे तिला माहित नव्हते. पण तिने जेव्हा साईडला अर्जुनला पाहिलं तेव्हा तिला धक्का बसला. तिने तिच्या हलक्या भिजलेल्या साडीचा पदर खांद्यावर घेतला होता. तिने तिचे केसही मोकळे सोडले नव्हते. केसांची हलक्या हाताने वेणी घातली होती. तुमची मैत्रीण कुठे गायब झाली? अर्जुनने विचारलं. घरी गेली, आभा म्हणाली. आणि तुम्ही? अर्जुन म्हणाला. तिचे काका भेटले, सो ती त्यांच्याबरोबर गेली आणि मी एकटी राहिले, आभा म्हणाली. गर्ल्स कॉलेज आहे? अर्जुन म्हणाला. हो, आभा म्हणाली. येताना परत साडी घालून येणं गरजेचं होतं? तिथे चेंज नाही करता आलं? अर्जुन म्हणाला. आभा शांत राहिली. बॅगेत काय आहे? अर्जुन म्हणाला. काही नाही, एक डायरी आणि महत्वाचं सामान आहे, आभा म्हणाली. ओढणी किंवा स्कार्फ नाहीये? अर्जुन म्हणाला. नाही, ओढणी का घेऊन जाऊ? आभा म्हणाली. वर काही गुंडाळून घेतलं तर चांगलं होईल, अर्जुन बाहेर बघत म्हणाला. आभाने त्याचं बोलणं ऐकून एक नजर त्याच्याकडे टाकली. मग ती बाहेर बघायला लागली. काही वेळांनी हाताजवळ काहीतरी जाणवलं. आभाने लगेच त्याच्याकडे पाहिलं. दोघांच्या मध्ये अर्जुनने कोट ठेवला होता. तो आता बाहेर पाहत होता. आभाने कोट उचलून साडीवर घातला आणि अर्जुनने सुस्कारा सोडला. काही वेळामध्ये दोघे घरी पोहोचले. दोघे वर निघून गेले. माणिक दारात उभा राहून आभाकडे विचित्र नजरेने पाहत होता. अर्जुनने हे सगळं वर जाताना पाहिलं होतं आणि त्याला फार राग येत होता. आभाने कपडे बदलले आणि ती स्वयंपाकघराकडे निघाली आणि अर्जुन इकडे तिकडे हिंडत होता. त्याला समजत नव्हतं की आभाला काय सांगायचं. अर्जुनला जेवायला सुद्धा जायचं होतं. तो इकडे तिकडे फेऱ्या मारत होता, पण आभा त्याच्याशी काही बोलू शकत नव्हती. आभा काही वेळाने मोबाईल घेऊन बसली. अर्जुन बाहेर जाण्यासाठी दाराजवळ आला आणि म्हणाला. दार लावून घ्या आणि कोणी आलं तर दार उघडू नका. अर्जुन जेवायला निघून गेला. आभा दार लावून बसली. माणिकने अर्जुनला जाताना पाहिलं. तो काही वेळ नुसता बसून पाहत होता की अर्जुन परत येत नाही ना. पण जेव्हा त्याला खात्री झाली की आता अर्जुन परत येत नाही, तेव्हा तो वर गेला आणि दार वाजवत म्हणाला. उघडा जरा. आभाला अर्जुनचा आवाज चांगलाच माहित होता. ती वेगळा आवाज ऐकून घाबरली. रात्र सुद्धा होत होती म्हणून ती शांत राहिली. बाहेरून परत आवाज आला. दार उघडा. ऐकू येत नाही का? माझा आवाज येत नाहीये? आभा खुर्चीवर चढली आणि खिडकीतून तिने बाहेर पाहिलं. तिला माणिक दिसला. कोण आहे? आता ती म्हणाली. दार उघड, काम आहे. माणिक म्हणाला. जरा वेळात अर्जुन येईल. तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते त्याला सांगा. आभा आतूनच म्हणाली. का? तो तुमचा कोण आहे? माझ्याच घरात मलाच वाट पाहावी लागणार? थोडं चिडून माणिक म्हणाला. आभा आता चिडली होती. ती चिडून म्हणाली. मी सांगितलं ना एकदा की हे दार उघडणार नाही. तुमचं काहीही काम असो त्याच्या येण्यानंतर या. चुपचाप दार उघडते का नाही? तो उर्मटपणे म्हणाला. काय करशील? दार नाही उघडलं तर? अर्जुन मागे येऊन दम देत म्हणाला. तुम्ही कोण? माणिकने काहीच माहिती नाही.
असं दाखवत प्रश्न केला. तुम्हाला काय करायचंय? जे काम आहे ते सांगा. अर्जुन सुद्धा माणिकची पर्वा न करता म्हणाला. काही नाही, फक्त हे विचारायला आलोय की. माणिक बोलता बोलता थांबला. काय काय विचारायला आलात? अर्जुन शांतपणे म्हणाला. हे विचारायला आलोय की तुम्ही पूर्ण भाडं दिलं आहे की नाही. माणिकने त्याचं बोलणं पूर्ण केलं. अर्जुन त्याच्याकडे पाहत म्हणाला. तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा, ते चांगलं होईल. तुम्ही कोण आहात भाड्याबद्दल विचारणारे? नातेवाईक आहे त्यांचा. माणिक आखडून म्हणाला. मग फक्त तुमची नाती सांभाळा. आमच्याबरोबर नवीन नाती निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही ज्यांच्या घरी राहतो तेच आमचे घर मालक. इतर नाती बनवण्यात आम्हाला रस नाही. अर्जुन म्हणाला. तुम्ही असे अकडत आहात की घर तुमचं आहे. माणिक त्याला म्हणाला. माझं नाही आणि तुमचं सुद्धा नाही. आता दारासमोर उभं राहू नका, इथून लांब जा. अर्जुनने माणिकला दारासमोरून जायला लावलं. दार उघडा. अर्जुनने हाक मारली आणि आबाने लगेच दार उघडलं. अर्जुन आत जायला लागला तेव्हाच माणिकने त्याला धक्का मारला आणि खोलीत जाऊन आभाला पकडलं. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे आभा एकदम घाबरली. तिथेच अर्जुनने सुद्धा वेगात उठून माणिकला मागे ओढून एका बाजूला फेकलं. तो त्याला लाथाबुक्क्या मारत खाली घेऊन गेला आणि घरमालकांच्या समोर त्याला उभं केलं. कोण आहे हा? अर्जुन म्हणाला. आमचा नातेवाईक आहे, त्यांनी उत्तर दिलं. त्याला वर जाण्याची काय गरज होती? अर्जुन गरजला. वाटत नाही तुमचा नातेवाईक आहे. सांगून ठेवतो की मी याला ठार मारेन. मुलीशी गैरवागण्याचा प्रयत्न केला त्याने. हे काय वागणं आहे? इथे भाडं देतोय, फुकट राहत नाही. असं कोणी नोकरावर सुद्धा वागत नाही. जे वाटेल ते करू शकत नाही. अर्जुन माणिकला खुन्नस देऊन पाहत होता आणि वर जाऊन त्याने दार लावून घेतलं. ठीक आहात ना? तो म्हणाला. आभाने काही उत्तर दिले नाही. कोपऱ्यात शांत बसून राहिली होती आभा. झालेल्या घटनेमुळे ती घाबरली होती. तर मित्रांनो, उर्वरित कथा पुढील भागामध्ये येईल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मधून जरूर सांगा. आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. कथा पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.